मालवणी पद्धतीची ही मोहरीची भाजी. मोहरी चिरली, म्हणजे मोहरीचं जे पाला असतो ना तो चिरला, त्यामध्ये थोडंसं ती गरम असते म्हणून पालक टाकली चिरून, उभी चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा आणि मीठ असं मी कढईमध्ये एकत्र शिजत ठेवलं आहे. आणि नंतर मग वरतून मी तेल टाकणार आणि खोबरं टाकणार आहे. झाल्यावर दाखवते. ही अशा प्रकारे आता होते. एकदम सोपी आहे बनवायला, काहीच अवघड नाही आहे. आता ही शिजली की मी नंतर त्यावर तेल ओतणार थोडंसं आणि खोबरं शिजवणार. इथे ही भाजी आता होत आली आहे. मी त्यावर आता हे खोबरेल तेल कोल्ड प्रेस मी घेऊन येते, ते वापरलं आहे. कारण कोल्ड प्रेस ऑइल असतं त्याने कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत नाही, हेल्थसाठी ते चांगलं असतं. आणि खोबरेल तेल केव्हाही जेवणात जास्तीचं वापरायचं म्हणजे कोलेस्ट्रॉल नाही वाढत, म्हणून मी कायम तेच वापरते. ही भाजी फक्त वाफेवर शिजवायची असते. आता ही झालेली आहे, ह्यात मी थोडंसं खोबरं शिजवते असं, आणि मग ढवळून झालेली आहे भाजी. काढून घेणार एका बाउलमध्ये. कशी झाली आहे भाजी नक्की सांगा मला. अगदी वाफेवर खूप छान प्रकारे शिजवलेली ही भाजी मोहरीची. इथे मी आता बनवते कोकणी पद्धतीचं म्हणजे मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार. त्यासाठी हे मध्यम आकाराचे 3 टोमॅटो कापून घेतलेत मी. खोबरं घेतलं आहे थोडंसं खोवलेलं अंदाजे, 4-5 आल्याचे तुकडे, थोडासा पाव कांदा, 4-5 हिरव्या मिरच्या तोडून, लसूण, काळे मिरे 3-4, त्याने एक वेगळ्या प्रकारचा स्वाद येतो, आणि धणे थोडेसे असे अंदाजाने, आणि हा फोडणीला कांदा. हे आता मी एका मिक्सरमध्ये वाटून घेणार. वाटून घेतल्यावर दाखवल्याप्रमाणे हे वाटण आता टोमॅटोच्या कढीचं तयार झालं. आता यामध्ये मी टोमॅटो टाकून परत फिरवणार. टोमॅटो टाकून हे मी फिरून घेतलं आहे. आता पुढची प्रोसेस दाखवते. फोडणीसाठी हे तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आता मी हा कांदा, लसूण थोडा ठेचलेला, कढीपत्ता हे सगळं टाकलेलं आहे. फोडणी खमंग झालेली आहे. आता यामध्ये मी मिश्रण फोडते. यात मी चवीपुरतं मीठ, आणखीन हळद घातली. आता हे छान उकळलं आहे. थोड्या वेळाने मी 1 मिनटं उकळून गॅस बंद करणार. स्वयंपाक रेडी झाला आहे. भात गरम गरम, टोमॅटोचं सार, मोहरीची भाजी, हिरवी चटणी कोथिंबिरीची, शेंगदाणा चटणी आणि लसूणची चटणी. अशा प्रकारे हे आज आमचं डिनर आहे. तुम्ही पण या जेवायला, आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.